लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सर्व गावाच्या वतीने आणि पंचकृषीतील सर्वांनी मला तू उभा राहायला लागते, तू कामाचा मुलगा आहे, तू चांगल्या प्रकारे काम करतोस, हे सर्वांनी आग्रहाची विनंती केल्यामुळे मी पण लाईटच्या वगैरे काय अडचण असतील 24 तास लाईट मिळावी आणि रात्रीची जी शेतकऱ्यांना लाईट बंद होऊन ती दिवसा लाईट मिळावी यासाठी मार्ग साधून मी चांगल्या प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून विकास केला जावा अशा प्रकारचं मी मागे जे उमेदवार झाले तसं मी काही कोणतीही चूक करणार नाही. साथीच्या साथी गावासाठी अतिशय चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून चांगल्या वाईट काळात सुद्धा त्यांच्या सोबत मी उभा राहण्यातील मी तिसऱ्या पिढीतील हा राजकारणी आहे. नाव रोशन रमेश जाधव, गाव कारवे. मी कारवे ग्रामपंचायतचा सदस्य असून मला आळसण पंचायत समिती गणाची उमेदवारी शिवसेना या पक्षातर्फे देण्यात आलेली आहे. आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, युवा नेते युवा आमदार सुहास भैया बाबर, युवा हृदय सम्राट किंग मेकर, विट्याचे उपनगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो. उमेदवारी करण्याचं कारण काय आहे? मी गेले 10 ते 15 वर्ष झालं राजकारणामध्ये सक्रिय आहे. मी माझे चुलते बाळासू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 पासून राजकारणात काम करत आहे. 2012 पासून आम्ही 10 ते 15 वर्ष गावात अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास केलेला आहे आणि गावाच्या वतीने मी उभं राहावं असं पूर्ण गावाची इच्छा असल्यामुळे गावाचा पूर्ण पाठिंबा 100% माझ्या बाजूने उपस्थित राहिल्यामुळे सर्व गावाच्या वतीने आणि पंचकृषीतील सर्वांनी मला तू उभा राहायला लागते, तू कामाचा मुलगा आहे, तू चांगल्या प्रकारे काम करतोस, हे सर्वांनी आग्रहाची विनंती केल्यामुळे मी उमेदवारी करत आहे. मी राजकीय घराण्यातून येतो. आमचे चुलते बाळासू जाधव यांचे वडील सुद्धा गावचे सरपंच होते, ते स्वतः सरपंच आहेत. माझे वडील सुद्धा गावचे सरपंच होते. आमच्या काकी सुद्धा गावच्या सरपंच होत्या. आमच्या घराण्यातील मी तिसऱ्या पिढीतील हा राजकारणी आहे आणि राजकारणात येण्यामागचं उद्देश मूळ हा गावाचा विकास करणे हा आहे. सर्वात मोठी समस्या काय वाटते तुम्हाला आता? आळसणगारात बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे आपले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आज आपण जर बघितलं आणि भैयांच्या माध्यमातून जर बघितलं तर बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत. त्यातून पण ज्या समस्या असतील ती मी प्रत्येक गावात आढावा बैठक घेऊन आम्ही ज्या प्रकारे कारव्यात काम केलं तशा प्रकारे त्या 7 गावाच्या समस्या वाटतात. आता काही गावामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, उदाहरणार्थ चिचणी असेल, मंगरूळ असेल, कारवे असेल, ह्या बामणी असेल, या गावांना टेंबूच्या पाण्याचा सगळ्यात मोठा फायदा होतो. बाकी विकास कामे काय होऊन जातात पण शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही. त्या संदर्भात सुद्धा टेंबूच्या कामात आमच्या गावचं आणि आमच्या पंचकृतीच्या सर्वांच्या बरोबर अतिशय आमचे चांगले संबंध असून आम्ही एकमेकाला पर्यायाने शेतीला पुरला असं एकमेकांना नियोजन करून आम्ही पाणी सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतो. सगळ्यात मोठी मला समस्या जर आपल्या भागात काही वाटत असेल तर पाण्याचे ते सुद्धा भावनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे. रस्ते असतील ते सुद्धा भाऊंच्या मार्गदर्शनातून चांगले झालेले आहेत. बाकी समस्याचं जर बोलायचं झालं तर आपल्याला उद्योगधंदे इथं वाढवावे लागतील, त्या पद्धतीने सुद्धा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. शेतकरी असतील त्यांच्यासाठी आपल्या भागामध्ये गेल्या 10-15 वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण होती. टेंबूचं पाणी आणि काही भागातून आपल्या ताकारीचं पाणी गेल्यापासून शेतकऱ्यांना आपल्या भागातील मूळ पीक हे ऊस शेती पीक आहे. म्हणजे त्या मानाने गेल्या 15 वर्षापूर्वी आपल्यातली परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता अतिशय चांगली परिस्थिती झालेली आहे. प्रत्येकाचं गेल्या 7-8 वर्षात जर बघितलं तर घर बघितले तर आपल्यात आज एखाद्या मोठ्या सिटीला लाजवतील अशा प्रकारे खेडेगावातली सुद्धा घरं झालेली आहेत आणि शेतकरी आपल्यातला सुजलाम सुफलाम आहे. भावांच्या प्रयत्नातून अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अजून त्यातून पण लाईटच्या वगैरे काय अडचण असतील 24 तास लाईट मिळावी आणि रात्रीची जी शेतकऱ्यांना लाईट बंद होऊन ती दिवसा लाईट मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन. महिला बचत गटासाठी तुमचं काय प्रयोजन असणार आहे तुमच्या?
आपण जर बघितलं तर आज महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे आणि आज आपल्या बरोबरीने महिला सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगले लघु उद्योग, गावात बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे महिलांचे छोटे छोटे उद्योग निर्माण व्हावे आणि आपल्या ह्या 7 गावामध्ये पण त्या प्रकारे व्हावे यासाठी मी सरपंच असतील, तिथले महिला बचत गटाचे अध्यक्ष असतील, सर्वांची संपर्क साधून मी चांगल्या प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून विकास केला जावा अशा प्रकारचं मी काम करण्यासाठी प्रयत्न करेन. आपल्या प्रचाराचा मुद्दा एकच असणार आहे, जो भाऊंनी, भैयांनी, दादांनी आपल्या मतदारसंघामध्ये जो चांगल्या प्रकारचा विकास केलेला आहे 2014 पासून 2024 पर्यंत राहतं, तिथून पुढे सुद्धा असा भरपूर आपल्या भागामध्ये विकास निधी आणलेला आहे आणि त्या विकास निधीच्या जोरावर शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदचे सर्व उमेदवार निवडून यावेत एवढी मी माफक अपेक्षा जनतेकडून व्यक्त करतो. भाऊंच्या माघारी ही पहिली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. या निवडणुकीने अनिल भाऊसने आपण जर खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती ह्या भयांच्या माध्यमातून त्या भगवा फडकला पाहिजे एवढी माझी माफक अपेक्षा आहे. सामान्य जनता आपल्यापर्यंत पोहोचेल यासाठी आपली काय उपाययोजना असणार आहे? सामान्य जनता माझ्यापर्यंत पोहोचेल. माझा स्वभाव फार वेगळा आहे. मी 24 तास कधीही कोणीही जरी मला संपर्क केला तर मी त्याच्याशी संपर्क माघारी करण्याचा प्रयत्न करतो, रात्री अपरात्री करून. आमच्या गावातील सर्व माणसांना त्याचा अनुभव आहे. त्याच प्रकारे मी या 7 गावातील सर्वांशी संपर्क ठेवून इथून मागे जे उमेदवार झाले तसं मी काही कोणतीही चूक करणार नाही. 7 गावासाठी अतिशय चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून चांगल्या वाईट काळात सुद्धा त्यांच्या सोबत मी उभा राहण्याचा प्रयत्न करेन. विश्वास ठेवावा यासाठी आमच्या गावात आम्ही सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली, ज्येष्ठ मंडळी असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे काम केले ते त्यांनी त्यांच्या पाहुण्यापायांच्याकडून सर्वांच्याकडून त्याची माहिती घ्यावी आणि त्याच प्रकारे मी ह्या 7 गावामध्ये काम करीन. एक वेळ मला संधी देऊन बघावी जनतेने एवढी मी माफक अपेक्षा व्यक्त करतो.